पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रभास, हा तू 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 इथे म्हणजे आता यावेळी तू यावेळी म्हणजे हे बघ प्रभास, तुझी आत्तू कितीही स्ट्रिक्ट असली ना तरी तुझ्यासाठी जीव जीव तुटतो तिचा। आणि हे हे काय आहे सगळं? सदावर ते ग्रुपचं भविष्य आहेस तू, आणि तू असं लाचार होऊन ही अशी कामं करतोयस? तू आय एम सॉरी, पण सदावर ते आडनाव न वापरता मी पैसे कमवू शकतो हे मला वीणाच्या बाबांना दाखवायचे। खड्ड्यात गेले ते अभ्यंकर, त्यांच्यासाठी या लेवलला उतरणार आहेस का? त्यांच्यासाठी नाही तू, माझ्या वीणासाठी, माझ्या प्रेमासाठी। उद्या वीणाला माझा अभिमान वाटावा यासाठी मी हे सगळं करतोय अगं। ही असली सगळी कामं अभिमानास्पद वाटतात तुला? तू रडू नकोस ना प्लीज। आणि आता तुम्ही खरं सांगतो, पण ही सगळी कामं करण्यात ना मला अजिबात कमीपणा वाटत नाही, मजा असते अगं। असं काही नसतं। बस बस प्रभास, एक तर तू हे असलं सगळं करतोयस आणि त्यात माझ्याशी खोटंही बोलतोयस। हा, हे का त्यात तुझ्या अजयचं घर? ही आहे का जेवून खाऊन गाढ झोपणं वगैरे? अजून किती खोटं बोलणार आहेस प्रभास माझ्याशी? या तुझ्या वागण्याचा मला किती त्रास देणार आहेस अजून? तू हे बघा, तुला आता सगळं समजलंच आहे, तर मग तू हे पण समजून घे। हे बघ, आणखीन काही दिवसांचाच प्रश्न आहे। मला वीणाच्या बाबांनी 10 दिवसांची डेडलाईन दिली, फक्त 2 ते 3 दिवस बाकी आहेत। तोपर्यंत मला क्षणभर विश्रांती घेऊन पण नाही चालणार, मला दुसरा कुठलाच विचार करून नाही चालणार आहे अगं। मला माहिती आहे, आणि म्हणूनच हा एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय। तू काय झालंय? कसला प्रॉब्लेम? तू नसल्याचा मिहिरनी चांगलाच फायदा घेतलाय। म्हणजे बाय द वे, वेर इज प्रभास राईट नाउ? अहो पण तुम्ही म्हणाला होता तो ऑफिसच्या कामासाठी गेलाय म्हणून, आणि आपण हे जे काही बघतोय टीव्हीवर ते पर्सनल काम आहे। संगमनेर मधल्या गरीब घरातल्या मुलीच्या तो प्रेमात पडलाय। आम्ही तुम्हाला 48 तासांची मुदत देतो, बाकी सक्सेसरचं आपण नंतर बघू, पण प्रभासला आपण या कंपनीतून कमी करू। प्रभास, तुला आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घरी यायचंय। प्रभास, आय एम सॉरी अत्तू, पण आता या क्षणी आपल्या बिझनेस पेक्षा मला इथे थांबून वीणाच्या बाबांची अट पूर्ण करणं जास्त महत्वाचं वाटतं। आय एम सॉरी अत्तू, पण प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस ना। हे बघ, मी एकदा वीणाला लग्न करून घरी घेऊन आलो ना की सगळं सॉर्ट आउट करेन खरंच। आणि तोपर्यंत इन्व्हेस्टर थांबणार आहेत असं वाटतंय तुला? प्रभास, तू जर नाही आलास ना
तर मी इतक्या वर्षांची कमवलेली इज्जत मातीत मिसळेल. त्या वीणासाठी माझे कष्ट, माझं नाव, माझी प्रतिष्ठा, माझी इज्जत अतिमोल झालेली चालणार आहे तुला? ठीक आहे, तू जर हट्टी आहेस ना तर मी सुद्धा तुझी आत्तू आहे हे विसरू नकोस. आत्तू 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 ऐक ना, असं नको करू. आत्तू आत्तू प्लीज. आत्तू आत्तू ऐक ना. आत्तू आत्तू एकदा माझी बाजू तरी समजून घे ना प्लीज. दुपारच्या जेवणापर्यंत वाट बघीन तुझी. तू जर नाही आलास तर आत्तू आत्तू असं नको ना करूस. आत्तू ड्रायव्हर गाडी काढा. आत्तू 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 ऐक ना. आत्तू असं नको ना करूस. आत्तू प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. आत्तू आत्तू दादा थांबा ना. आत्तू आत्तू वीणा, हा मामा. बस बस बस. बोल, काय बोलायचं बोल. मामा बघ ना, प्रभास एवढी मेहनत घेत आहेत पण दरवेळी कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुर्दैव आड येत आहे. वीणा, ह्यालाच तर खरी परीक्षा म्हणतात. माणूस जेव्हा खूप कठीण प्रसंगातून जातो ना तेव्हा अशाच अनेक गोष्टी घडत असतात. पण मामा अरे, उरलेत फक्त 2 दिवस. प्रभास बाबाने दिलेली अट कशी पूर्ण करणार आहे? तू काळजी करू नकोस. मी आज प्रभासशी बोलून घेतो. काहीतरी मार्ग निघेल. आणि हो, तुझा सखा आपल्याला मार्ग नक्की दाखवेल. तू निश्चिंत राहा. आता काहीही करून यांनी प्रभासची मदत करता कामा नये. नाहीतर उर्मीने केलेले सगळे प्रयत्न वाया जातील. छान झाला होता. काय हो, कशाबद्दल निश्चिंत राहा असं सांगत होतात वीणाला? नाही, काय नाही. वीणा, जातो. काही नाही, सांगायला लाज वाटतेय. तुम्ही रात्री घराबाहेर गेला होतात हे मला माहितीये. एवढ्या रात्री कशासाठी बाहेर गेला होतात? काम होतं. एवढ्या रात्री प्रभासचं काम होतं ना? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही प्रभासची एवढी मदत का करताय हे मला माहिती नाहीये का? सटवीसाठी करताय ना हे सगळं? जुनं प्रेम उफाळून आलंय म्हणून चाललंय हे सगळं. ती बाई एक निर्लज्ज आहे हो, पण तुम्हाला लाज नाहीये का? तुझी निरर्थक बडबड मी एरवी ऐकून घेतो, पण शैलाच्या बद्दल काही बोललीस तर याद राख. का? त्या सटवी बद्दल बोललं तर तुम्हाला टोचतं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर तुम्ही त्या प्रभासच्या मागे मागे गेलात, त्याची मदत केली तर मी त्या शैलजाच्या घरी जाऊन तिच्या अब्रूचे धिंडवडे काढेन. आणि तुम्हाला माहितीये ना, अशा परिस्थितीत समाज लग्नाच्या बायकोच्या मागेच उभा राहतो, दुसरीच्या नाही. मग त्यांच्या नवरा बायकोचे संबंध असोत वा नसोत, समाज बायकोचाच विचार करतो. आणि एकदा का मी त्या सदावर्त्यांच्या घरी जाऊन धिंगाणा घातला ना की मग बघा, लोकच तिच्या तोंडात शेण घालतील आणि तिचं जगणं मुश्किल करतील. रजनी, तू असं काहीही करणार नाहीयेस. मग तुम्ही सुद्धा प्रभासची मदत करणार नाही आहात.
आम्ही तुम्हाला 48 तासांची मुदत देतो. तोपर्यंत प्रभास आला तर ठीक आहे. प्रभासला आपण या कंपनीतून कमी करू. नाही, मला तर वाटतं ना त्यांना बिझनेसमध्ये काहीच पडलेली नाहीये. तुला आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घरी यायचंय. आय एम सॉरी अत्तू, पण आत्ता या क्षणी आपल्या बिझनेसपेक्षा मला इथे थांबून वीणाच्या बाबांची अट पूर्ण करणं जास्त महत्वाचं वाटतं. मी एकदा वीणाला लग्न करून घरी घेऊन आलो ना की सगळं सॉर्ट आउट करेल. खरंच. गुड मॉर्निंग वंस. आज वातावरण किती छान आहे. मस्तपैकी फ्रेश वाटतंय मला तर. हो ना? अगं बाई वंस, ऑफिसला नाही गेलात आज? वंस, अहो मी काहीतरी विचारते तुम्हाला, उत्तर तरी द्या. तुझ्या फालतू प्रश्नांना उत्तर द्यायला शैलजा सदावर त्याला वेळ नाही. हा जो तुमचा माज आहे ना, ऐकलत का? हा जो तुमचा माज आहे ना, तोच तुमचा घात करणार. योगिनी, माझ्यावर कशाला ओरडते? आणि माझ्यावर ओरडून काही एक होणार नाही. शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत तुमच्याकडे, तुमच्या सत्तेचे. त्यामुळे म्हणते, ऑफिसला जाणं चुकवू नका. काय ना, एकदा जर का इन्व्हेस्टर्सने मिहिरला प्रभासच्या जागी निवडलं ना, की मग तशीही तुमची ऑफिसमध्ये गरजच उरणार नाही हो. त्यामुळे लक्षात ठेवा, शेवटचे 2 दिवस. अठ्ठेचाळीस तास आहेत माझ्याकडे, आणि या 48 तासात शैलजा सदावर ते काय काय करू शकते याचा तू विचार सुद्धा करू शकत नाहीस. तू नसल्याचा मिहिरनी चांगलाच फायदा घेतलाय. तुला आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घरी यायचंय. त्या वीणासाठी माझे कष्ट, माझं नाव, माझी प्रतिष्ठा, माझी इज्जत अतिमोल झालेली चालणार आहे तुला? दुपारच्या जेवणापर्यंत वाट बघीन तुझी. तू जर नाही आलास तर. अरे प्रभास, कुठं चाललायस? बस बस. राजू दादा, जरा महत्वाचं काम आहे, मी आलोच. अरे महत्वाचं काम आता आपल्याकडे आलंय. देव पावला आपल्यावर, देव पावला. हे बघ, हे प्रितेश साहेब, यांच्याकडे ना एक फंक्शन आहे मोठा, आणि त्याच्या दुपारच्या जेवणाची ऑर्डर ते आपल्याला देत आहेत. प्रभास, अरे 200 माणसांची ऑर्डर आहे, 200 माणसांची. दुपारच्या जेवणापर्यंत वाट बघीन तुझी. तू जर नाही आलास तर. प्रितेश साहेब, एक मिनिट. काय झालंय प्रभास? अरे 2 दिवसात तू वीणाताईंच्या बाबांनी दिलेली अट पूर्ण करणार आहेस. चेहरा का पाडलायस? राजू दादा, मला माझी आत्तू भेटली होती.
मोठा प्रॉब्लेम झालाय रे. आता काय करायचं? माझं ठरलंय, मी वीणाच्या बाबांशी बोलू, मुदत वाढवून मागणार. म्हणजे मला आत्तूला पण वेळ देता येईल. आणि ते नाही म्हणाले तर? प्रभास, तू म्हणतोस ना आत्तू तुझा जीव आहे. हा, तुला खट्ट जरी झालं तरी तिला कळेल. मला काय वाटतं, आत्तू तुझी ही अडचण नक्की समजून घेईल. अरे आपलीच माणसं आपल्याला समजू शकतात, अगदी धर्मसंकटातही. आणि शिवाय तू जर वीणाताईंच्या बाबांना भेटायला गेलास आणि त्यांना कितीही समजावून सांगितलंस तरी ते तुझ्याकडे हरलेला मुलगा म्हणूनच बघणार ना. हे बघ, त्यांच्याही मुलीचा प्रश्न आहे आणि एक बाप म्हणून ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. राजू दादा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला हा ऑप्शन ना मनापासून पटत नाहीये. माझ्या आत्तूला त्रास दिलेला मला नाही चालणार. म्हणजे आत्तू तिथे तशा अवस्थेत असताना माझं मन तरी लागणार आहे का इकडे? बरं, मी एक पर्याय सुचू. त्या माणसाने आत्तूला 48 तासांची मुदत दिली आहे ना, मग तू उद्या ही दुपारची ऑर्डर मार आणि ताबडतोब निघून जा. म्हणजे काय, आत्तूचाही प्रश्न सुटेल आणि वीणाताईच्या बाबांचाही. ठीक आहे? मी सांगतो त्यांना. तर तुझं असं म्हणणं आहे की प्रभास आणि वीणाला जितकं शक्य होईल तितकं लांब ठेवायचं आणि त्यासाठी मी तुझी मदत करायची. का असं वाटतंय तुला की मी तुझी मदत करेन? मला नुसतं वाटत नाहीये, मला खात्री आहे की तू माझी मदत करशील. कशावरून? उर्मी, मी ज्योतिषी जरी नसलो तरी लोकांच्या कुंडल्या मला बरोबर काढता येतात. मिहीर सदावर ते माणसं ओळखण्यात कधीच चूक करत नाही. बरं चल ठीक आहे, करेन तुझी मदत, पण त्या बदल्यात मला काय मिळेल? माझा काय फायदा? मी माझं काम सांगितलंय, तू किंमत सांग. 10,000. किती? 10,000. हसू नकोस तू असा. हे बघ, प्रभास आणि वीणाला जर लांब ठेवायचं असेल ना तर एवढी किंमत तर मोजावीच लागेल, कळलं ना? $25 आहेत. अहो तर मोजून घे. प्रभासला कायम हेच वाटायला हवं की वीणा आत्ता त्याची होणार, पण वीणा त्याची कधीच होता कामा नये. वीणा त्याच्यासाठी कायम मृगछळच असायला हवा. आणि काम करून घेण्यासाठी मला पैसे जसे देता येतात तसं काम नाही झालं तर ते दुपटीने वसूलही करता येतात. विश्वास नसेल तर पैसे घे परत. विश्वास नसता तर पैसेच दिले नसते. मग धमकी कशाला? धमकी नाही, सावधान करतो. काम पूर्ण नाही झालं तर काय ह्याचा फक्त अंदाज दिला. गरज नाहीये, काम होईल. माहितीये मला. मालकीनबाई, सुरू करा. शैली, अगं चल सुरुवात कर.
दुपारच्या जेवणापर्यंत वाट बघीन तुझी. तू जर नाही आलास तर